आई हाय कर. दम लागला पळत गेला काय गावाला. तर आजची आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर आपण कास मार्गे जाणार आहे सह्याद्रीनगर मुनावळे त्या साईडला. तिथले खूप छान छान व्ह्यूज आपण पाहणार आहे आणि त्यानंतर बोटिंग करून आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. तर आता आम्ही आलोय मस्त साताऱ्याला आणि आपण चाललोय जंगलमध्ये ट्रेकिंग करायला आणि हायकिंग. तर आम्ही खूप मजा करणार आहे. साताऱ्याच्या तुम्ही प्रेमात पडाल जर हा तुम्ही दृश्य बघाल. आम्ही इथे एका स्पॉटला थांबलोय साईट सीइंगसाठी. पप्पा पारस हॅलो पारस पप्पा. लाईफ खूप शॉर्ट आहे त्यामुळे आपल्याला असे छोटे छोटे मुवमेंट्स आनंदाने जगता आले पाहिजेत. आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या मम्मी पप्पांसोबत जो टाइम स्पेंड करतो तो खूप अविस्मरणीय असतो. आम्हाला चुलीचं जेवणच खायचं होतं म्हणून आलं. नाही करा करा तुम्ही असं. गावाकडचं साधं चुलीवरचं जेवण जेवण्याची मजाच वेगळी आहे आणि ते पण आपली फॅमिलीसोबत असेल. आमच्या डेस्टिनेशनला पोचता पोचता आम्हाला रस्त्यामध्ये खूप साऱ्या विंडमिल्स खूप जवळून बघायला मिळाल्या. हॅलो गाईज, बघा आता आम्ही जंगलात आलोय आणि तर आम्ही एक्सप्लोर करतोय. आताच आम्ही पेटपूजा केली तर सगळं चुलीवरचं जेवण होतं मस्त. आता हा आहे माझा भाऊ पारू सिंग. तर ह्याचं नाव आहे पारस आणि हा खूप दंगेखोर आणि मस्तीखोर मुलगा आहे. तुम्हाला कळेलच हा किती मस्ती करतो व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आईला दोन्ही साईडला पाणी देते. काय सीन आहे बापरे, इतका मस्त सीन आहे आणि फार पण आहे. माझ्या पूर्ण केस उडत आहेत तर तुम्ही बघू शकता. हा आहे उजू. तो खूप खुश झालाय. तो खूपच खुश झालाय कारण तर आता फिरायला आवडतं. आम्ही वॅन्डर्स हा पड 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 पड. आमचा पुढचा जर्नी खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण आम्ही पूर्ण बोटीमधून प्रवास करून आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. तर तुम्ही बघता इतकं सुंदर वातावरण आणि सुंदर सगळं आहे. तर पारस हळूच हसून हसून तिकडे जातोय, लपतोय जरा. तिकडचा व्ह्यू कॅप्चर करायचा आहे गाईज. तर आता आम्ही तिकडे येतो तिकडचा व्ह्यू कॅप्चर करायला. हा माझा हँडसम भाऊ आहे. तो पुण्याला असतो आणि पुण्यामध्ये पण लय दंगा करतो आणि कुठं कुठं पडून येतो. त्याचा गुडघा आता जरा इंज्युअर्ड झालाय पण आय एम विशिंग हिम ऑल द बेस्ट फॉर हिज फ्युचर लाईफ. आणि तो तिकडं तडकून असतोय. तर बघताय तुम्ही इकडे किती मागं पवनचक्क्या आहेत. तितक्या जवळ आम्ही पवनचक्क्या बघितल्या आहेत काय बोलायलाच नको. आयुष्यात असला भारी व्ह्यू तुम्ही अख्ख्या आयुष्यात बघितला नसेल कधी. ती एक पवनचक्की तुटली आहे तर बघताय तुम्ही कसं वाटतंय. आणि इथे खूप कमी रहदारी आहे आणि लोकांना हा एरिया बघितला नाही. एकदम अनएक्सप्लोर्ड एरिया आहे हा पूर्ण. हा पारसचा फोटो स्पॉइल करताना आणि त्याला फुलबिल देताना एकदम भारी.
तर आम्हाला चालता चालता एक छोटा मुलगा दिसलेला आहे, मी त्यासोबत आहे सध्या. तुझं नाव काय? त्याचं नाव विहांत आहे. जा बाबा तुमचं काढते. ये किती छान. चल पप्पांसोबत घे. लाजू नको. गाईस ही आपली आजची बोट आहे आणि आपण आता बोटिंग करणार आहे खूप वेळ आणि रिसॉर्टला जाणार आहे. तर पल्लू पोहत पोहत येणार आहे आमच्या पाठी. जिकडे तुमची नजर जाईल तिकडे फक्त पाणी दिसतंय आणि हा खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे ओव्हरऑल. तर गाईस आम्ही आता जस्ट बोटीतून आमच्या उतरलेलो आहे. आता चालतोय आम्ही, आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे. तर त्यासाठी मला थोडं वॉक करून जायला लागणार आहे. खूप मजा आली मस्त. हे बघा इथून आम्ही आलो आहे जस्ट. Now it's time to walk. इथे बघू शकतात खूप मस्त हिरवगार आहे झाडी. हॅलो गाईस, तर आता आम्ही आमच्या रिसॉर्टला आलोय. खूप सुंदर रिसॉर्ट आहे हे, पूर्ण जंगलामध्ये आहे आणि घरगुती जेवण आहे एकदम. तर आम्ही संध्याकाळी चिकनची ऑर्डर दिली आहे, घेऊन जाऊयात. आणि आत्ता आम्ही चाललोय कयाकिंग करायला. तर हे आमचे लाईव्ह जॅकेट आहेत, ते त्यांनी काढलेत. सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड फॉर द कयाकिंग. मॅडम तुमचाच फोन घेऊन आला ना तुम्ही? हो. टोपी पैसे वसूल. कयाकिंग बॉयज, हाऊस द जोश. आम्ही चाललो कयाकिंग करायला. इथं नाही करायचंय कयाकिंग. बघा कयाकिंग साठी एक्साइटेड असणारा उजू कसा करतोय. आणि पारस तर तिथं कांतारा, काल सगळ्यांनी मूवी बघितलाय त्यामुळे सगळी कांतारा ह्याच्यामध्ये आहेत. आणि आजचं आमचं रिसॉर्टचं नाव पण अंतरा आहे, त्यामुळं कसं व्हाईब आहे आपली, वेगळीच व्हाईब आहे. पारशी व्हाईब बघा. शर्मिली जंगलात जाणार एकदम रोड आहे. काय माहिती आता आम्ही कुठे चाललोय माहिती नाहीये आम्हाला. तर ते बघा गाईस, तिकडे आम्ही जाणार आहे कायाकिंगला. पाणी दिसत असेल तुम्हाला. मी आता कांतारा विलेजला आलोय आणि आमचा बर्मा इथे सध्या गेलेला आहे कायाकिंग करायला. ये बर्मा, हाय बोल. बर्माची जरा फाटली.
पप्पूस पण बसलेले आहेत. अरे हेले छोटे बघ काका. ते कुठे गेला बघ. ते काय हलवलं नसतं. मला जरा शॉक लागला. ओजू बोरकी. शॉक लागला. पप्पा अडकले कुठेतरी. पप्पांना कळला बोट कशी वळवायची. उलट उलट. नाही उलट उलट. हा म्हणजे पाठी घाल. बस. अय्या हे पप्पा पप्पा हळू पप्पा हळू. नाही आता सरळ घ्या. हा एकदा इकडे एकदा तिकडे. बरोबर. अरे बा एकदा तिकडे एकदा इकडे. तिकडे गेला रे. अरे अडकला ना भाई तू. कसं येशील परत. बर्मा यू आर अडकिंग. आमचं तिथे अडकलाय. तर तिथनं हालता येत नाहीये गाईज. बर्मा हॅलो बोल. येस. तर शेवटी पारस डेस्टिनेशनला पोहोचलाय आणि पप्पा पण पोहोचलेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि पप्पा जरा जंगल सफारी पण करून आले तिकडनं औषधी वनस्पती शोधून. औषधी वनस्पती ढापून आले. हो इथं राहा. दीदी गाईत चढत नाही बोटीवर पण कसा बसा हत्ती ऐरावतावर बसवलाय. कसा बसा हत्ती ऐरावतावर बसवलाय गाईत. हाय करा दीदी. हाय हाय फाटली जाम. राम 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 राम. त्या पल्लवीची वजन जास्त असल्यामुळे ती बॉर्डरच्या पलीकडे जाऊ शकत नाहीये. त्यामुळे त्याला बोटिंग एवढीच मारायला लावली. तिला एवढीच बोटिंग मारायला लावली जमिनीपासून इतक्या लांब. तर फायनली जिजू एकदम ऍडव्हेंचरस गाय. आणि राम 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 राम. कांतारा कांतारा. राम 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 राम. अशा तऱ्हेने मॅडम जंगलात गेलेल्या आहेत कांतारामध्ये. It was at this moment he knew. He fucked up. वळली वळली वळली. वा राम 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 राम. देवानं तिची बोट वळवलेली आहे. आता ती बोट मागे मागे रिव्हर्स मोड टाकलेला आहे. हा म्याव म्याव म्याव. राम राम. हा हा इकडचं इकडचं. हा शरीर हलवायचं नाहीये बदकासारखं. मॅडम स्वतः बोट चालवताना म्हणतायत की मला इकडे नाही जायचं. तर त्यांना कोण सांगणार कुठे जायचंय. गाईज विली विली. गाईज पूर्ण विली मारली ना. पूर्ण विली. थांबा थांबा. राम 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 राम. गाईज फायनली ड्रायव्हर शिकलाय त्याची गाडी चालवायला. मागे जिजूंचा हात सदैव माझ्या बहिणीसोबत होता त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं पहिल्यापासूनच. ही बदकं घरी येत आहेत. बघा गाईज ह्याला म्हणतात प्रॉपर कंपॅनियनशिप. दोघं किती सोबत येत आहेत प्रेमाने. बघा गाईज ना. बघा गाईज किती क्यूट कपल आहे. ह्यालाच म्हणतात गाईज शेवटी. धडकली धडकली धडकली. आपला पायलट धडकलेला आहे आता गाईज. जंगलात जंगलात. सो पल्लवी सॉफ्ट लॉन्च होती जंगलात. बघितलं कसं गाईज कशी वांद्रासारखी ओरडते. म्हणून मी लहानपणापासून घाबरायचं गेला. राम 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 राम. गाईज परत ही सरळ येते आणि परत मागत जाणार आहे. आय नो. सो अरे गाईज जिजू उलटे झाले
I think Juju is ready for another round. Another round. Another round. बघा किती घाबरलंय पिल्लू छोटस. बघा तोंड कसं करतंय. लागले वेटलिफ्टिंग मध्ये. 1 2 3 स्टार्ट. चिटिंग 1x 2x. चला आता. हॅलो गाईज, काय खाताय तर आजचा मेन्यू काय आहे? चिकन. वाव. देशी चिकन. आज आहे चुलीवरचं चिकन, रस्सा आणि तांदळाची भाकरी विथ सुदिंग सॉंग्स. आणि इथं आम्ही सॉंग्स लावली आहेत. पूर्ण मस्त माहोल झालाय, एकदम रात्र झाली खूप मस्त. आम्ही ओल्ड सॉंग लावलेत आणि त्या ऐकत ऐकत आता आम्ही इथे जेवण. रोजू, तुला जेवण कसं वाटलं इथलं? एकच नंबर. प्रेमात पडले मी जेवणाचा. चुलीवरचं जेवण केलंय एवढं छान, अप्रतिम. आणि तर्री रस्सा कसा वाटला? काय बोलतो तुला? आउट ऑफ द वर्ल्ड. अप्रतिम. तर हे बॉईज खुश झालेत खूप जेवण जेवून. आणि खरंच खूपच अप्रतिम जेवण होतं, एकदम आउट ऑफ द वर्ल्ड होतं. आणि पूर्ण माहोल पण एकदम भारी आहे, त्यामुळं एक नंबर. टू मी गाईज फॉर सॉंग्स. थँक्स टू पारस फॉर songs, and thanks to my favorite person, that is my papa, for taking us here. Wow. तर मित्रांनो, मी खूप फाटले माझे. ठिकाणी आलो. जंगलात आलेलो आहे. इथे पूर्ण किर्रा अंधाऱ्या साईड आहे. लाईट नाहीये, आता घरी जायचंय. चला लवकर. तर सगळ्यांची इथे फाटलेली आहे. पप्पा मस्त हसत हसत व्हिडिओ रेकॉर्ड करतात. पप्पा तिथला राजा आहे कुत्रा, टिपे त्यासोबत आहेत. आणि इकडं हे 2 बॅडमिंटन चॅम्पियन बॅडमिंटन खेळत आहेत. त्यात कोच मधून आलेला आहे शिकवायला. चेकआउट टाइम गाईज. तर अशी आमची शॉर्ट अँड सिम्पल खूप मजेशीर अशी ट्रिप झालेली आहे. जर तुम्हाला ह्या डेस्टिनेशनबद्दल काही जाणून घ्यायचे असेल, लोकेशनबद्दल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करेन. अशा प्रकारे आमच्या ट्रिपचा एंड आम्ही आमच्या कुलदेवीच्या दर्शनाने करणार आहे.